खूप आपलं आय कार्ड नावाचं पुस्तक लिहिलंयस या घटनेवरती. तुला हे पुस्तक का लिहावंसं वाटलं आणि हे पुस्तक लिहितानाचे आणि नंतरचे अनुभव काय होते? मी मगाशी म्हटलं तसं एका खूप अस्वस्थ अशा विद्यार्थी दशेतनं जात होते मी BA ला असताना. असं वाटत होतं की खूप मोठे प्रश्न आपल्या आजूबाजूला आहेत आणि मी आणि माझा सहलेखक श्रीरंजन आवटे आम्हाला दोघांनाही असं वाटलं की कुठेतरी आपण जणू काही सगळा समाज म्हणूनच सगळेजण हे एका प्रगाढ झोपेतून एकदम जागे झाल्यासारखं काहीतरी होतंय. म्हणजे हिंदी सिनेमामध्ये असतं ना की कोणता तरी ॲक्सिडेंट झाल्यानंतर माणूस हॉस्पिटलमध्ये उठतो झोपेतून आणि एकदम तो म्हणतो मैं कहाँ हूँ, मैं कौन हूँ. अशी काहीतरी अवस्था आपल्या समाजाची झाली असं आम्हाला वाटतं की मैं कहाँ हूँ और मैं कौन हूँ हे इतके मूलभूत प्रश्न आहेत. आता तत्त्वज्ञानात मला अजून MA मिळाली नाही आहे, मी करते आहे MA, पण तत्त्वज्ञानातले खूप महत्त्वाचे आणि मला वाटतं सर्वात मूलभूत प्रश्न हे आहेत की मी कोण आहे आणि मला कुठे जायचं आहे. तर ह्या प्रश्नांची उत्तरं कुठेतरी आपल्या संविधानात आहेत असं जेव्हा मला आणि श्रीरंजन आवटे आम्हाला दोघांना लक्षात आलं त्यावेळेला आपलं आय कार्ड आम्ही लिहायचं ठरवलं. कारण संविधान हे आपलं ओळखपत्र आहे, आयडेंटिटी कार्ड आहे, आय कार्ड आहे. त्याचप्रमाणे मी कुठे आहे आणि मला कुठे जायचं आहे ह्या प्रश्नांना पण उत्तर देणारी ती गोष्ट अशा अर्थाने आहे की जेव्हा आपण भरकटलेलो असतो त्यावेळेला आपल्याला एक नकाशा लागतो किंवा GPS लागतो. तर आपलं संविधान हे आपलं GPS आहे. वा. आपण जिथे आहोत आणि आपल्याला जिथे पोचायचं आहे तिथपर्यंतचा रस्ता सांगणारी गोष्ट हे भारताचं संविधान आहे. हे आमच्या लक्षात आलं आणि आम्हाला वाटलं आपल्याला लक्षात आलं तर हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे संविधान ही गोष्ट इतकी क्लिष्ट आहे. राज्यशास्त्र शिकत असताना पहिल्यांदाच आमच्या लक्षात आलं की ती काही फक्त वकील आणि कोणीतरी कायदेतज्ञ यांच्या हातात असावी अशी गोष्ट नाही. आपण सगळे ती वाचू शकतो आणि समजून घेऊ शकतो. त्यामुळे मग त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की संविधान हे अगदी 8वी-9वी पासूनच्या मुलांच्या हातात असलं पाहिजे, त्यांना समजून घेता आलं पाहिजे. यासाठी आपलं आय कार्ड हे पुस्तक आम्ही लिहिलं. पण हे पुस्तक लिहिल्यावरती ते लोकांनी वाचलं आणि वाचून त्यांना कळलं आणि कळून त्यांच्यात बदल झाले, काय काय अनुभव आले? आपल्या आय कार्डच्या प्रकाशनानंतर खूप आम्हाला भरभरून प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळाला आणि अगदी शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना आपलं आय कार्ड आपलं वाटलं. हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी इतक्या भरभरून त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्यात. शाळांमध्ये अनेक शाळांमध्ये आपलं आय कार्ड हे पुस्तक नागरिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शिकवलं जातं, वापरलं जातं. पुणे विद्यापीठाच्या BAच्या अभ्यासक्रमामध्ये फर्स्ट इयर BAच्या अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्राच्या कोर्समध्ये आपलं आय कार्ड हे संदर्भ साहित्य म्हणून वापरलं जातं. त्यामुळे आपलं आय कार्ड आता शासनमान्य ग्रंथांच्या यादीत आहे. या सगळ्या गोष्टी या काय म्हणूया आपण त्याचे ॲकोलेड्स आहेत, पण खऱ्या अर्थाने त्याला मिळणारा प्रतिसाद हा अगदी लहान मुलांकडनं, सामान्य माणसांकडनं, गृहिणींकडनं मिळणारा प्रतिसाद हा अर्थातच आमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यापेक्षा मराठीमध्ये पुस्तक येणं, त्याची आवृत्ती खपणं, अजून आवृत्ती निघणं हे काही असं खूप कॉमन नाही आहे. तर कधी निघाली पहिली आवृत्ती या पुस्तकाची? 2019. आणि त्याच्या 1-2 किती आवृत्त्या संपल्या? 3 आवृत्त्या संपल्या. हां, 3 आवृत्त्या अशा गंभीर विषयाच्या संपल्या आणि 4थी आवृत्ती आत्ता माझ्या हातात आहे. आपण आपल्या लातूर वेधमध्ये आज या 4थ्या आवृत्तीचं तुमच्या सर्वांच्या आणि राहीच्या साक्षीनं मी प्रकाशन करतोय. आपलं आय कार्ड हे राही आणि निरंजन या दोघांनी लिहिलेलं पुस्तक. आपली जी घटना आहे ही जगामधली एक अतिशय आदर्श, एक अतिशय समतोल अशा तऱ्हेची राज्यघटना मानली जाते. आणि ही घटना ही एका व्यक्तीनं नाही तयार केली, तर एक घटना समिती होती.
त्याच्यामध्ये शेकडो लोक होते, जे सगळे ज्ञानी होते, वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभवी होते. त्यांनी हा ज्ञानयज्ञ जणू काही केला. तर ही घटना कशी तयार झाली, तो जो प्रोसेस होता ना, तो ज्ञानयज्ञ कसा होता, त्याच्या बाबतीत जरा आम्हाला सांग, कारण ते खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी मला वाटतं की आपली घटना समिती ही एक विलक्षण गोष्ट भारतामध्ये झालेली आहे. भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून 389 सदस्य या घटना समितीमध्ये असावेत असं आधी ठरलं होतं आणि त्याप्रमाणे 10 लाख लोकांमागे एक प्रतिनिधी अशा प्रकारे सदस्य घटना समितीचे निवडण्यात आले. आणि त्यामध्ये दलित, आदिवासी, वेगवेगळ्या समुदायांचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या धर्मांचे प्रतिनिधी, जयपाल सिंग मुंडा नावाचे आदिवासींचे खूप महत्त्वाचे प्रतिनिधी होते. अनेक कर्तबगार स्त्रिया, म्हणजे संविधान सभेतल्या ज्या स्त्री सदस्य होत्या त्यांच्याबद्दल विशेष आपण माहिती करून घेणं किंवा जाणून घेणं हे खरंच गरजेचं आहे. असा सगळा हा अतिशय हुशार, कर्तबगार आणि आपापल्या समाजाबद्दल, देशाबद्दल प्रचंड आस्था असणाऱ्या लोकांचा एक गट हा एकत्र आला आणि जवळपास 3.5 वर्ष हे लोक भेटत राहिले, भरपूर चर्चा करत राहिले, भांडणही झाली त्यांच्यामध्ये. आणि या सगळ्या गोष्टींमधून खऱ्या अर्थाने एक घुसळण झाली आणि भारतीय समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आपलं वाटेल, प्रत्येक भागातल्या व्यक्तीला, प्रत्येक समुदायातल्या व्यक्तीला, प्रत्येक प्रकारची ओळख असणाऱ्या व्यक्तीला आपलं वाटेल अशा पद्धतीचं संविधान हे ह्या प्रक्रियेतून लिहिलं गेलं. त्यामध्ये मुस्लिम लीगचे सदस्य होते सुरुवातीला. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये फाळणी झालेली नव्हती जेव्हा घटना समितीची स्थापना पहिल्यांदा झाली त्यावेळेला. त्यामुळे एक प्रचंड मोठा असा समुदाय हा एकत्र आलेला होता आणि त्यामुळे त्यांना एवढी 3.5 वर्ष लागली ही कमीच म्हणायची. इतक्या, कारण आपला देश हा इतका मोठा, इतका विविधतेने नटलेला, इतका गुंतागुंती असलेला आहे की ह्या देशासाठी कोणताही कायदा करणं, कोणतंही एक वाक्य लिहिणं ही इतकी अवघड गोष्ट आहे, साधी गोष्ट नाही आहे ती. आणि त्यात 200च्या आसपास लोक हे साधारण संविधान सभेच्या प्रत्येक बैठकीत हजर होते. तर एका माणसाला जर एक वाक्य सहज लिहिता येत नसेल तर त्यात 200 माणसांनी समोर येऊन एकमेकांशी चर्चा करत ठरवणं काही, हे किती अवघड असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. पण त्या सकट, एका मोठ्या कमिटमेंट सकट हे सगळे लोक एकत्र आले आणि भारतीय संविधान नावाचं अतिशय सुंदर असं डॉक्युमेंट आपल्या देशाच्या, मला वाटतं आपल्या देशाच्या हातातले सगळ्यात महत्त्वाचे जे काही वारसे आहेत त्यातला हा अतिशय महत्त्वाचा असा वारसा भारताचा आहे, ते म्हणजे भारताचं संविधान.